सर्वप्रथम हेमंत, तुझं खूप खूप अभिनंदन. UPSC असिस्टंट कमांडंट या पदावर तुझी नियुक्ती झाली, त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद सर. आता हे जे यश मिळाल्या जसा निकाल किंवा जसा रिझल्ट लागला आणि जेव्हा तुझ्यापर्यंत पोहोचला तर त्यावेळेस तुझी प्रतिक्रिया काय होती? माझी पहिली प्रतिक्रिया तर फक्त माझ्या आईसाठी डेडिकेटेड होती, कारण तीच माझ्यासोबत बसलेली होती आणि तिला मी दाखवून फक्त हेच बघायचं होतं की तिचं काय रिॲक्शन असते की माझा मुलगा आता एवढ्या मोठ्या पोस्टवर लागला आहे तर. आणि ती खूप खुशीच्या ह्याच्यात रडायला लागली ॲक्च्युली. तर तीच प्रतिक्रिया पहिली. बरोबर. तुझा प्रवास अत्यंत सामान्य आणि प्रतिकूल परिस्थितीतून सुरू झाला. अशी परिस्थिती असताना सुद्धा हे जेव्हा तू ध्येय गाठत होता ह्या विचारांना तुला कशी गती दिली? कारण की तू हे यश प्राप्त करणं एवढं सोपं नव्हतं, परंतु त्याच्यामध्ये निरंतरता कशी ठेवली? निरंतरता म्हणजे मला तर माहीत होतं की मला माझी परिस्थिती बदलवायची आहे. जे मी दिवस बघितले आहे किंवा जे माझ्या आईवडिलांनी बघितलं आहे ते माझ्या मुलांनी किंवा समोरच्या येणाऱ्या पिढीने बघावं नाही. आणि ह्याच गोष्टीला मी मनात ठेवून कार्य करत राहिलो आणि त्याचं फळ मला भेटलं. त्यानंतर कुटुंबापासून तू खूप वर्षापर्यंत दूर होता. त्याच्यानंतर हा जो अभ्यास केला त्याच्यानंतर या काळात कुटुंबाचा तुला त्यागसुद्धा करावा लागला आणि कुटुंबाचा त्याग करताना तुला एकटेपणासुद्धा त्याचा जाणून वगैरे हा सर्व अभ्यास केला. तर हे सर्व गोष्टी याचा समतोल कसा साधला तुला? मी पहिले म्हणजे प्रिपरेशनचं बरोबर स्ट्रॅटेजी बनवून ठेवली होती की पेपरचा जर टाईम जवळ आला आहे म्हणजे 3 महिने 4 महिने तर आपलं ट्रेनिंग सोडून द्यायचं आणि पूर्ण फोकस अभ्यासाकडे करायचा. आणि त्या टाईममध्ये आपण 10 ते 12 तास रोज अभ्यास करायचा आहे हेच ते मनात ठेवून तसं करायचो. आणि राहिला प्रश्न घरचा त्यागचा तर कोणतंही मोठं सक्सेस सॅक्रिफाईस मागतेच. तर मला वाटते की हे वर्थ होतं हे सॅक्रिफाईस जे मी फॅमिलीपासून दूर राहिलो. परंतु माझे जे मित्रमंडळी भेटले मला पुण्यामध्ये त्यांनी मला कधी वाटू दिलं नाही की तुला काही कमी आहे किंवा तुला असं घरच्यांना काही त्रास होणार असं काही वाटू दिलं नाही. प्लस माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला की तुझ्या आईची काळजी आम्ही करणार, तू फक्त तिकडे लक्ष ठेव. आणि असंच होत गेलं. आणि तिथं तू जॉब वगैरे करत होता का मग? हां, तिथे मग मी सोबत आता कसं आईवर जास्त बर्डन यावं नाही म्हणून आई शेतमजुरीच्या भरोश्यावर किती करणार त्याच्या त्या विचाराने मी विचार केला की एखादी जॉब शोधावं. आणि तिथे गेल्यानंतर मला जिम ट्रेनरचा ऑफर आला. म्हणजे मी शोधला तो आणि माझा एक फ्रेंड होता शुभम काकड म्हणून, त्याच्या ओळखीमुळे ते मला साध्य झालं आणि मी सोबत जिम ट्रेनिंग पार्ट टाईममध्ये करत होतो. हे जे यश मिळालं या यशामागे कोणाची प्रेरणा आहे? म्हणजे कोणाला तू त्याचं यश देशील? हे श्रेय देशील? श्रेय तर आता बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चालायचा हा प्रयत्न केला मी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला लहानपणीपासूनच आवड होती एक आर्मीची, पण काही कारणास्तव मी आर्मीमध्ये होऊ नाही शकलो. पण मला ही संधी मिळाली म्हणून मी इकडे वळलो. आणि आता ही जी पोस्ट काढली, कारण की या पोस्टबद्दल तर अनेक ग्रामीण भागात माहीत पण नाही. जवळजवळ आमच्यापैकी सुद्धा आम्हाला विशेष त्या पोस्टच्याबद्दलची माहिती नाही. कारण की आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनं पोस्ट म्हणजे बाबूची म्हणा, ग्रामसेवक, तलाठी ह्या साऱ्या गोष्टी निघत असते. परंतु पोलीस भरतीपर्यंत. परंतु ही पोस्ट काढण्यामागं तुझं काही पूर्वनियोजन होतं का? कारण हीच पोस्ट काढायची आहे. माझी पहिले पूर्वनियोजन तर एअरफोर्समध्ये जायचं होतं, परंतु नाही होऊ शकलं म्हणजे तिकडे. त्याच्यानंतर मी शोधत होतो की अशी कोणती फोर्स आहे किंवा अशी कोणती संस्था आहे ज्याच्यात मी माझं फिजिकली ॲक्टिव्ह वर्क करू शकणार. तर त्यानुसार मग मी शोधलं तर मला सेंट्रल आर्म पोलीस फोर्स हे दिसलं आणि त्याच्यात पण CRPF हे मला बेटर वाटलं. त्याच्यामुळे मग मी याच्याकडे वाटचाल सुरू केली. आता हा प्रवास किती वर्ष चालला? म्हणजे पुण्यामध्ये अभ्यास करणे तर आता हे पोस्ट काढण्यापर्यंत ह्या किती वर्ष गेले याच्यामध्ये? मला पूर्णपणे जवळजवळ 4 वर्ष तर अटेम्प्टला लागले. आणि सुरुवातीला मी गेलो होतो, पण माझ्या पर्सनल रिझन्स जसे माझ्या बहिणीची मृत्यू झाली त्याच्यानंतर मी घरी आलो होतो. आणि घरी आल्यानंतर आईला एकटं सोडून जायची इच्छा नव्हती, त्यामुळे माझं अजून 1 वर्ष वाया गेलं. तर टोटल बघतो म्हटलं तर 5 वर्ष तुम्हाला लागले. हे सर्व सांभाळत तुनं जो अभ्यास केला, मग कधी वाटलं नाही का हे सर्व सोडून द्यावं आता? म्हणजे कारण की निरंतर 4-4 वर्ष काम म्हणजे जेव्हा अभ्यास करतो आणि आपल्याला जर मला वाटतं पहिल्यांदा तू एकदा इंटरव्ह्यू पण झाला होता आणि मग अशा वेळेस का होते आपण खचून जातो. मग आता असं वाटतं का यार घरची परिस्थिती खराब आहे, त्याच्यानंतर आपण आईला काहीतरी आता मदत करावं म्हणून असं वाटलं नाही का हे सर्व सोडून द्यायचं आणि आता गावाकडे यायचं? असं वाटलं नाही का?
असं हे जेव्हा मी दुसरा अटेम्प्ट दिला 2023चा, तर माझा म्हणजे पेपर आणि इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो मी पेपर निघून. तर मला एवढं खात्री होती की मी पेपरमध्ये चांगलं केलं समोर चालून आणि इंटरव्ह्यूचं चांगलं प्रिपरेशन केलं तर मी ही एक्झाम क्रॅक करणार, ही मला एक खात्री आली होती. त्यामुळे माझ्या डोक्यात असा कधी विचार आला नाही की हे सगळं सोडून घरी चाललं जाऊ, असा कधी विचार आला नाही. फक्त एवढंच होतं की जर ह्या वर्षी झालं नसतं तर मी तिकडेच एखाद जॉब बघितला असता फुल टाईम आणि सोबत अभ्यास पण सुरू ठेवला असता. किती घंटे अभ्यास करत होता तू? डेली तसं बघतो म्हटलं तर मी 12 ते 14 घंटे होत होते, पण ॲव्हरेज काढत होतं तर 12-13 घंटे. त्याच्यानंतर तुला क्रिकेटचा छंद सुद्धा आहे. तो आहे आहे. हां, आता आम्ही सर्व तुझ्यासोबत क्रिकेट पण खेळायचो, तू जेव्हा इकडे यायचा आणि त्याच्यामधूनच आपली सर्वांची ओळख झाली. तर क्रिकेट, त्याच्यानंतर जिम ट्रेनर म्हणून तू काम करत होता आणि हा अभ्यास, ह्या तिन्ही गोष्टीचा कसा समतोल केला? म्हणजे तुला कधी कधी वाटत असेल ना का आपण क्रिकेट खेळलो पाहिजे, कारण तुझा क्रिकेटचा खेळ सुद्धा चांगला आहे. माझं लाईफमध्ये एक हे आहे की आपली लाईफ पूर्णपणे जगायची आहे मला. त्यामुळे मला सोबत अभ्यास पण करायचा आहे, पण सोबत बाकीच्या गोष्टी पण करायच्या. आता जसं फायनान्शियल कंडिशनसाठी मला ट्रेनिंग करणे महत्त्वाचं होतं, म्हणून मी ट्रेनिंग पण केली. प्लस आता स्वतःच्या खुशीसाठी क्रिकेट खेळणं ते पण महत्त्वाचं, म्हणजे असं मला वाटतं महत्त्वाचं होतं. म्हणून मी क्रिकेट पण खेळायला यायचो आणि तुम्हीच सोबत मला घेऊन म्हणजे हे करायचे. तर मला असं वाटते की आपली लाईफ आपण पूर्णपणे जगली पाहिजे. आणि आता क्रिकेटच्या गुणाचं सुद्धा असं वाटतं का काय ह्या तयारीमध्ये काही फायदा झाला? क्रिकेटच्या गुणाचा फायदा अशा प्रकारे म्हणू शकतो की जर खूप दिवस झाले आम्ही अभ्यास करतोय डेली म्हणजे 2 वीक झाले, 4 वीक झाले, तर एखादा असा टाईम पाहिजे जो स्वतःसाठी दिला जाईल. तर त्यासाठी मग क्रिकेट हा एक चांगला पर्याय होता माझ्यासाठी. आणि मग तिथे पण पुण्यामध्ये मी मित्र सवंगडी जमा करून क्रिकेट खेळायला जायचो. प्रश्न विचारतो की आज तुझ्यासारखे मोठे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील आणि संघर्ष करणाऱ्या तरुणांना तू काय संदेश देशील? मी एवढाच संदेश देणार की पहिले तर तुम्ही स्वतःचं ध्येय ठरवा, तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही ध्येय ठरवा, त्यानुसार तुम्ही समोरची वाटचाल करा. आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांचे आईवडील आणि त्यांचे सवंगडी हेच त्यांना सपोर्ट करून समोर नेतील याची पण तुम्ही खात्री घ्या. आणि असं समजू नका की तुमची परिस्थिती खराब आहे तर तुमचं होऊ शकणार नाही, असं समजून होणार नाही, कारण तुम्ही आधीच हार मानली आहे. जर तुम्हाला वाटतं की मी हे ध्येय गाठू शकतो तर तुम्ही नक्कीच समोर पाऊल टाका आणि प्रयत्न करून बघा. प्रयत्न करून बघितलं तर 2 वर्ष जातील तुमच्या लाईफचे, पण 3ऱ्या वर्षी जर सिलेक्शन झालं तर तुमचं पूर्ण अख्खं आयुष्य बदलून जाणार. प्लस तुमच्या समोरची पिढी येणार ते पण बदलून जाणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी पण प्रेरणा बनणार. सो तुमची परिस्थिती खराब आहे म्हणून तुम्ही नाही करणार ही गोष्ट ऑप्शन ठेवू नका. सर, सेंट्रल आर्म पोलीस फोर्स ही UPSC ही म्हणजे संघ सेवा लोक आयोग ही इन्स्टिट्यूट कंडक्ट करत असते. त्याच्या पात्रता अशी आहे की तुम्ही फक्त डिग्री कंप्लीट केली हवी असावी. कोणता पण एखाद कोर्स असा जसं BSc BCom किंवा इंजिनिअरिंग. आता बघायचं म्हटलं तर एक्झामचा पॅटर्न हा आहे की त्याच्यात असतो पेपर 1 असतो ज्याच्यात GS चालत असते, त्याच्यानंतर पेपर 2 असतो त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न असते. रिटर्नमध्ये तुम्हाला एसेस लिहावं लागतात, आर्ग्युमेंट्स लिहावं लागतात आणि अजून वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर तुमचं फिजिकल होते. फिजिकल झाल्यानंतर मग तुमचं इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू हा दिल्लीला होतो आणि दिल्लीमध्ये जे UPSC CSCसाठी पॅनल बसते, जी कलेक्टर किंवा IPS ऑफिसर जिथून निघतात त्यांचं सेम पॅनल आपल्याला पण बसते CAPFसाठी. आणि त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होणार आणि जर फायनल मेरिट आणि त्याच्यानंतर त्याच्या बेसिसवर फायनल मेरिट बनणार तुमचं पेपर 1, पेपर 2 आणि इंटरव्ह्यूचा स्कोअर ॲड करून. आणि ही अशी परीक्षेची एक ही आहे वर्णन. मी हेमंत पुजाडे लहानपणापासूनच गरीब परिस्थितीमधून वगळलेलो आहो, कारण माझी आई अशिक्षित आहे आणि माझे वडील फक्त 4थी नापास आहे. त्यांनी आता त्यांच्या भरोशावर जेवढं होऊ शकलं तेवढं केलं. त्यांनी सुरुवातीला मला जिल्हा परिषद स्कूलमध्ये कनिष्ठ शाळेमध्ये टाकलं. तिथे मी 1ली ते 4थीपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर त्याच हिशोबाने मी राष्ट्रीय विद्यालयामध्ये 5वी ते 10वी केली. आणि नंतर मला मारेगावमध्ये राहून मला वाटलं की प्रगती होणार नाही, त्यामुळे मी वणीला शिकायला गेलो. वणीमध्ये मी 11वी 12वी केली.
त्याच्यानंतर मी म्हणजे इंजिनिअरिंगसाठी यवतमाळला गेलो. तिथे जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्लीट केली आणि 1 वर्ष इंटर्नशिप केल्यानंतर मी आपल्या प्रिपरेशनसाठी म्हणजे पुणेला वळलो आणि तिथून प्रिपरेशन चालू केली. अभिनंदन सर.